नमस्कार मित्रांनो, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, आता फेब्रुवारी व मार्चचे 3000 रुपये या दिवशी तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। अखेर तो दिवस कोणता असणार आहे, कोणत्या तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकत्रित दोन्ही महिन्याचे 3000 रुपये जमा केले जाणार आहेत, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील कोट्यावधी महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट समोर आली आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्यांची प्रतीक्षा करणाऱ्या भगिनींना आता एप्रिल महिन्यात मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। मात्र काही महिलांचा लाभ कायमचा बंद होण्याची भीती देखील निर्माण झाली आहे। या योजनेच्या नवीन बदलांबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे। मित्रांनो, लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये एकत्र जमा होणार। जानेवारी 2026 नंतर अनेक महिलांना 1500 रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा होती। आता सरकारने मोठा निर्णय घेतला असून फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचा निधी एकत्रित देण्याचे नियोजन केले आहे। एकत्रित लाभ पात्र महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा केले जातील। निधीची तरतूद नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली असून नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच हे पैसे वितरित केले जातील। हप्ता कोणत्या तारखेला मिळणार? मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकार 1 एप्रिलच्या आठवड्यात हे पैसे जमा करणार आहे। संभाव्य तारीख ते देखील आपण समजून घेऊयात। तर मित्रांनो, 10 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 दरम्यान लाडक्या बहिणीच्या खात्यात हे 3000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे। थेट लाभ हे पैसे DBTद्वारे थेट बँक खात्यात पाठवले जातील। सर्वात महत्त्वाचा प्रश्न की नेमका आत्ता हप्ता कोणाचा बंद होणार? तर मित्रांनो, योजनेचे नियम अधिक कडक करण्यात आले असून काही कारणांमुळे अनेक महिला लाभार्थी यादीतून बाहेर पडू शकतात। KYC अपूर्ण असणे, ज्या महिलांनी अजूनही KYC केलेली नाही किंवा ज्यांच्या KYC प्रक्रियेत चुका आहेत त्यांचा लाभ बंद केला जाईल। मुदत काय? तर KYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी सरकारने 31 मार्च 2026 पर्यंतची शेवटची संधी दिली आहे। या तारखेपर्यंत प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या महिलांना अपात्र ठरवले जाईल। अर्जाची पडताळणी सरकार सध्या सर्व अर्जांची पुन्हा एकदा कडक पडताळणी करत आहे। यामध्ये उत्पन्नाचे निकष किंवा इतर माहिती चुकीची आढळल्यास लाभ थांबवला जाणार आहे। नंबर 4, लाभ सुरू ठेवण्यासाठी तर काय करावं लागणार आहे? तर लाडक्या बहिणींनो, तुमचा 3000 रुपयांचा हप्ता विना अडथळा मिळवण्यासाठी खालील काही गोष्टींची खात्री करून घ्या। नंबर 1, 31 मार्चपूर्वी KYC जर तुमच्या अर्जात काही त्रुटी असतील तर त्या त्वरित दुरुस्त करा। नंबर 2, आधार लिंकिंग म्हणजेच तुमचे बँक खाते आधार कार्डशी आणि NPCI सर्व्हरशी जोडलेले असण्याची खात्री करा। आणि नंबर 3, स्टेटस तपासा। योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपला अर्ज अप्रूव्हल आहे की नाही ते देखील एकदा तपासून घ्या। तर मित्रांनो, एप्रिल महिन्यात मिळणारे 3000 रुपये हे महिलांसाठी मोठे आर्थिक पाठबळ ठरणार आहे। मात्र 31 मार्चची मुदत पाळून आपली तांत्रिक कामे पूर्ण करणे हे लाभ मिळवण्यासाठी अनिवार्य आहे। तर मित्रांनो, लाडक्या बहिणींना लवकरच हे 3000 रुपये जे आहेत ते मिळणार आहेत, परंतु त्यासाठी तुम्हाला दिलेली प्रोसेस पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। अपेक्षा करतो की माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्हाला पुढेही असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।